देशभरात सध्या गाजत असलेल्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणाने महाराष्ट्राचे नाव सध्या चर्चेत आहे. दुर्दैव म्हणजे जे लोक शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम करतात, त्यांनीच या पदांचा गैरवापर केल्याचे चित्र सध्या समोर आले आहे. यात लातूरच्या दयानंद महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी असूनही पदाचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाले आहे. रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी पुण्यातील आपल्या घरी विद्यार्थ्यांचे चक्क वर्ग घेतले. तर लातूरचेच शिवराज मोटेगावकर यांनी आपल्या संस्थेच्या मॉक टेस्ट पॅटर्न मधील 42 प्रश्न मुख्य नीट परीक्षेत जसे हुबेहूब आले होते तसे आधीच दिल्याचे निदर्शनास आले होते. खरं तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या मुलाखतींवरूनच हे नीट पेपरचे बिंग फुटले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यानंतर या प्रकरणात प्राध्यापक मनीषा मांढरे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. एनटीची विषयतज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या या मांढरेंनी चक्क आपल्या वर्गात आपल्या विद्यार्थ्यांना वहीत या परीक्षेचे प्रश्न आधीच लिहून दिले. तर पुण्यातील पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे यांनी संभाव्य परीक्षार्थींना गोळा करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले, तेही कुलकर्णी आणि मांढरे यांच्या सांगण्यावरून. आणि वाघमारेप्रमाणेच शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे यांनी नाशिकमध्ये हजारो विद्यार्थ्यांना लाख लाख रुपयांना हे पेपर टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या लिंकद्वारे विकल्याचा आरोप सध्या केला जात आहे. त्या दृष्टीने तपासही केला जात आहे. पण सगळ्यात गंभीर बाब ही आहे की हजारच्या वर विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून हे पेपर खरेदी केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. आता या प्रकरणाची पाळंमुळं खणली जात आहेत आणि तो चंगच जवळपास सीबीआयने बांधला असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे आणि तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे. पण या सगळ्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान कोण भरून देणार? याबाबत विद्यार्थी सरकारी यंत्रणेला वारंवार तळमळीने प्रश्न करत आहेत.